यांना ऐकायचंच नाहीये, मुळामध्ये यांना ती प्रोसेस कळाली नाही. हे दलाली करण्याचं जे काम करतायत ना, हे दलाली करण्याचं जे काम करतायत ना, यांना बेस नाहीये, बेस नाहीये. यांना सांगावं, यांनी सांगावं, जा कोर्टाच्या समोर सांगा कोर्टाला तुम्ही हे चुकीचं केलेलं आहे. कोर्टाला बोला ना तुम्ही. जेव्हा कोर्टामध्ये मॅटर आहे, तुम्हाला बोलायचा अधिकार काय प्राप्त होतोय? तुम्ही कसं बोलू शकता? तुम्ही कोर्टाच्या विरोधात बोलतायत. त्या अधिकाराचा काही संबंध नाहीये. म्हणून यांना दरवेळेला आपलं काही लोकांनी आपलं उखळ पांढरं करण्यासाठी, ब्लॅकमेल करण्यासाठी हा रचलेला डाव आहे. म्हणून यांना कोर्टाच्या आदेशानुसारच जागेवर बसा. सभापती महोदय, मुळामध्ये अरे ऐकून तर घ्या. दलाली करण्यापेक्षा ऐकून तर घ्या. मी सांगतोय ना. तुम्हाला जर कायदा कळत नसेल तर आमच्याकडून शिकून घ्या. यांना मुळामध्ये या गोष्टीचं भांडवल करायचंय. शिवसेना प्रमुख असताना जोड्याने मारला असता. आता मराठी माणूस पुढे चाललेला पाहत नाही ना, मराठी माणूस पुढे झालेला पाहत नाही हे नाव देत आहेत. म्हणून आता ही जी काय कोर्टाची प्रक्रिया आहे, या कोर्टाच्या प्रक्रियेनुसार काम झालेलं आहे. 20 तारखेपर्यंत टाइम दिला होता. 25% भरायचा टाइम ह्या 20 तारखेपर्यंत दिला होता. 20 तारखेपर्यंत पैसे भरले नाही तर ती प्रक्रिया ऑटोमॅटिक रद्द होते. कदाचित हा कायदा यांना माहिती नाही. म्हणून यांनी जे काय आरोप केले ते एकदम बिनबुडाचे आहेत. माननीय मुख्यमंत्री, आपण बसा. सन्माननीय सभापती महोदय, कुठल्याही नियमाचं उल्लंघन झालं नाही. माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सिद्धांत शिरसाट यांच्या मंत्री महोदयाच्या दबाव आहे का असा शब्द वापरल्यामुळे शिरसाट उभा राहिले आणि त्याचं क्लिअरिफाय केलं. आता माननीय मुख्यमंत्री बोलतात, आपण जरा बसा. आपण त्याचा नामोल्लेख केला नाही, पण सिद्धांत शिरसाटचे वडील असं बोलले. कुठे माननीय सभा चे वडील? अरे पूर्ण नाव घेतलं ना तुम्ही. आता आपल्याला अपेक्षित उत्तर माननीय मुख्यमंत्री बसा जरा. प्रस्तुत प्रकरणामध्ये सन्माननीय महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे नव्याने प्रक्रिया करण्यात येईल. मंत्र्यांनी देखील आपला खुलासा या ठिकाणी केलेला आहे. तुम्हाला मान्य असो की नसो त्यांचा खुलासा झालेला आहे. तथापि या ठिकाणी आपण काही मुद्दे मांडलेले आहेत आणि अशा प्रकरणामध्ये पारदर्शिता असली पाहिजे. म्हणून या संदर्भात अटी शर्ती किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झालेली आहे का याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. लक्षवेधी क्रमांक 2 ॲडव्होकेट निरंजन डावखरे. धन्यवाद सभापती महोदय. लक्षवेधी क्रमांक 2. माननीय मुख्यमंत्री. केल्याप्रमाणे सभापती महोदय,